पुस्तकाची अनुक्रमणिका उघडून बघू शकता. एकमेकांकडे बघून कळणार नाही तुम्हाला. विचार करा. आपल्या धड्यामध्ये, आपल्या पुस्तकामध्ये एकूण कोणते कोणते धडे आहेत हे विचारते मी तुम्हाला. ठीक आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये एकूण केमिस्ट्रीचे धडे कोणते, विज्ञान 1च्या पुस्तकातले, असा प्रश्न आहे. प्रश्न कळला का? महाकठीण प्रश्न विचारलाय वाटतं मी तुम्हाला. बरं, चला. आपले सगळे धडे मागच्या आठवड्यामध्ये शिकवून झालेले आहेत. आपले कार्बनी संयुग इथेनॉलच्या अभ्यासापर्यंत सगळं आपलं मागच्या वेळेला झालं होतं, बरोबर? आता आपल्याला सगळ्या धड्यांचं रिव्हिजन करायचंय. आजपासून आपण रिव्हिजन सुरू करणार आहोत. आपला सगळ्यात पहिला धडा जो आहे आवर्त सारणीचा, आठवतोय का? धडा क्रमांक 2, विज्ञान 1, आधुनिक आवर्त सारणी. पटापट पुस्तकं उघडून बघताय. अरे, आपण ह्या धड्याचा अभ्यास खूप सुरुवातीला केला होता, खूप पूर्वी केला होता. खूप दिवस झालेत त्या गोष्टीला आता. ठीक आहे. आपल्या या धड्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऑलरेडी अभ्यासलेल्या आहेत. तुम्हाला आठवतोय का हा धडा काय? जरा मला सांगा बरं, या धड्यामध्ये काय काय मुद्दे आहेत? पटापट सांगा. कोणी माईक ऑन करा आणि मला सांगा की ह्या आवर्त सारणीच्या धड्यामध्ये आपण काय शिकलो, कारण आपण आजपासून रिव्हिजन सुरू करतोय. तर रिव्हिजन घेण्यापूर्वी मला हे तर कळलं पाहिजे की तुम्हाला काही लक्षात आहे का नाही. आधुनिक आवर्त सारणी, बरोबर. बापरे, मग अशी तुम्ही मला गुड मॉर्निंग वगैरे केलंय, मग आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की. आधुनिक आवर्त सारणी या धड्यातले महत्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत? चला, आवर्त सारणी म्हणजे काय तुमच्या भाषेत सांगा. मला धड्यातल्या व्याख्या नाही सांगितल्या तरी पण चालतील. मला हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला काय कळलंय. ठीक आहे. आवर्त सारणी म्हणजे काय? सारणी म्हणजे काय? हे काय, मी स्वतः एकटीच अभ्यास करते की काय? तुम्हाला समजतंय ना प्रश्न काय आहे? चला जाऊ द्या. मला असं वाटतंय की रिव्हिजन मला तुम्हाला पुस्तक दाखवूनच घ्यावं लागेल, कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना उत्तरं जरी माहिती असतील तरी देऊ का नको देऊ. कदाचित असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्या समोर पीपीटी किंवा आपलं पुस्तक उघडलेलंच बरं, हो की नाही. मुख्य म्हणजे मला तुम्हाला प्रश्न विचारायचे होते हे बघण्याकरता की तुमच्या काय लक्षात आहे. पण तुम्हाला उत्तर देताना जरा मला वाटतं टेन्शन आलं असेल. सो तसं काही करायची गरज नाहीये. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या की मूलद्रव्य म्हणजे काय, संयुग म्हणजे काय आणि मिश्रण म्हणजे काय. ह्याचा अभ्यास आपला झालाय. तर मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीमध्ये आपण मूलद्रव्यांना रचलंय, बरोबर. एका रांगेत एका टेबलमध्ये, आणि त्याच्याकरता जे जे प्रयोग झाले किंवा ज्या ज्या लोकांनी जो जो अभ्यास केला तोच या धड्यामध्ये दिलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा डॉबेर नायरच्या त्रिकांचा अभ्यास आहे. तुमच्या लक्षात आहे का? आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर की आपल्या पूर्ण विज्ञान 1च्या सगळ्या धड्यांमधली एकूण 5च धडे आपल्या केमिस्ट्रीचे धडे आहेत. एकूण धडे किती? रसायनशास्त्राचे धडे 5. त्यातल्या पहिल्या धड्याचं आज आपण करतोय रिव्हिजन. ठीक आहे. आता मी स्क्रीन शेअर करते तुमच्या समोर. जर तुम्हाला असं वाटलं की स्क्रीन पण दिसत नाही तर मला सांगा. माझ्या इकडे जरा नेटवर्क इश्यू आहे. लवकर गोष्टी ओपन होत नाहीत किंवा आवाज ब्रेक होतो. ह्या दोनही गोष्टी तुम्हाला जाणवतील. ओके, बघा. ऑटोमॅटिक असं काही काही होत राहतं, मध्येच आवाज जातो येतो असं होतं. पण एनिवेज, आता आपला बरोबर क्लास सुरू झालेला आहे. तर मी आता स्क्रीन शेअर करते. संगीता मॅम, मुझे शेअर करने का एक्सेस दीजिए ना.
स्क्रीन शेअर करते, आपण पीपीटी ऑन करूया. आधुनिक आवर्त सारणी ह्या धड्याच्या सगळ्या मुद्द्यांचं रिव्हिजन करू एकामागे एक. आता आता आलात तुम्ही. मगाशी मी प्रश्न विचारत होते, माईक बिक घेऊन गुड मॉर्निंग गेला, आता प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि आता पटापट कॅमेरे ऑन करून बसलेत. मला सगळं माहितीये, तुमच्या डोक्यामधल्या सगळ्या गोष्टी मला कळतात. प्रश्नाचं उत्तर आल्याने लगेच कॅमेरे बंद करून बाईक बाजूला ठेवून दिले होते. आता अभ्यास करायच्या वेळेला लगेच आले पटापट कॅमेरे ऑन करून. काही टेन्शन घ्यायची गरज नाही, रिव्हिजनच चाललंय. सगळ्या गोष्टी आपोआप तुम्हाला आठवतील बघा. प्रेमा मैम, संगीता मैम, मुझे शेयर करना है, प्लीज अलाउ मी टू शेयर. हेलो संगीता मैम, मुझे शेयर करने का एक्सेस दीजिए ना. चला, तोपर्यंत तुम्ही तुमचे धडे पुस्तकातले ओपन करा. लेसन नंबर 2, आधुनिक आवर्त सारणी. सगळ्यात पहिल्यांदा डॉबेरनायरच्या त्रिकांचा अभ्यास आपण केला, बरोबर. त्याच्यामध्ये काय काय होतं, त्यावेळेला जी काही 20-30 मूलद्रव्य माहिती होती, ही 18व्या शतकातल्या सुरुवातीची गोष्ट आहे. ओके, थँक्यू सो मच मॅम. 18व्या शतकाच्या सुरुवातीला जे काही नवे नवे प्रयोग झाले आणि लोकांना हे कळलं की मूलद्रव्यांचा पण आपण अभ्यास करताना त्यांना एका चांगल्या फॉर्मॅटमध्ये रचू शकतो, म्हणजे एका सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांना मांडू शकतो, जेणेकरून आपलं काम सोपं होईल. तर ह्याचा अभ्यास. हॅलो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो, माझा आवाज येतो? येस, ओके. सॉरी, मगाशी बहुतेक तुम्हाला माझा आवाज येत नसेल, पण आता मला असं वाटतंय की सगळं नॉर्मल चाललंय. बरं, तर आपण हे बोललो की मी तुम्हाला मगाशी 2 प्रश्न विचारले होते की आपल्या विज्ञान 1च्या पुस्तकामध्ये रसायनशास्त्राचे धडे किती? त्याचं उत्तर आहे 5. आधुनिक आवर्त सारणीमध्ये कसला अभ्यास आहे? मूलद्रव्यांचा. ठीक आहे. याची सुरुवात करताना आपण बोललो होतो की आपल्या आजूबाजूला खूप सारे पदार्थ असतात, खूप साऱ्या वस्तू असतात आणि त्यांना आपण एका सिस्टमॅटिक पद्धतीने ठेवतो. तुम्हाला जर आठवत असेल तर मी ह्या धड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या कपाटामध्ये जे काही कपडे आहेत किंवा जी काही वह्या पुस्तकं, तुमचे शार्पनर, पेन्सिल, रबर, जे काही स्टेशनरी आहे, तुम्ही कशीच्या कशी ठेवून दिली कपाटामध्ये एकत्र, तर तुम्हाला ती सापडेल का? किंवा तुम्हाला समजेल का की तुम्ही कुठे काय ठेवले? तर त्याचं उत्तर हे आहे की खूप जागा वाया जाते. सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं असतं. आपल्याला जेव्हा जे हवं तेव्हा ते सापडत नाही आणि कधी-कधी यामुळे नुकसान पण होतं. मग अशामुळे आपण काय करतो, आपल्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवतो किंवा वह्या वेगळ्या, पुस्तकं वेगळी, पेन वेगळे, पेन्सिल वेगळ्या, अशा एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी नेहमी ठेवत राहतो. ह्याचा फायदा आपल्यालाच होतो, बरोबर. आणि हेच झालं जेव्हा हळूहळू मूलद्रव्यांचा अभ्यास सुरू झाला. आणि मूलद्रव्य म्हणजे काय, त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास सुरू झाला. त्यावेळेला लोकांना असं वाटलं की आता 20-30 गुण आपल्याला माहिती असलेली जी मूलद्रव्य आहेत त्यांना आपण एका सिस्टमॅटिक पद्धतीने मांडू. आणि याची सुरुवात जी झाली ती झाली डोबेरनायरच्या त्रिकाने, बरोबर. या आधुनिक आता याने काय केलं, सगळ्या मूलद्रव्यांना त्याच्या वजनाच्या चढत्या क्रमाने, म्हणजे ऍटॉमिक मास, त्याच्या चढत्या क्रमाने एकामागे कसं रचलं. त्याच्यामुळे काय झालं, एक अशी लाईन तयार झाली. जसं आपल्या वर्गामध्ये समजा 50 विद्यार्थी आहेत आणि सगळ्या मुलांना मी त्यांच्या वजनाप्रमाणे उभं केलं. तर पहिला मुलगा त्याचं जे काही वजन, दुसरा मुलगा त्याचं जे काही वजन, तिसरा मुलगा, वजनाच्या चढत्या क्रमाने असं लावलेलं आहे. आता या वजनाचा जो काही अभ्यास त्याने केला, त्याने जे काही निरीक्षण केलं, त्यातनं त्याला हे दिसलं की पहिल्या आणि तिसऱ्या मुलाच्या वजनाच्या सरासरी इतकं मधल्या मुलाचं वजन आहे. इथे मुलं म्हणजे मूलद्रव्य. पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणु अणु वस्तुमानांक म्हणजे ऍटॉमिक मास नंबर, ह्याची तुम्ही जर सरासरी केली तर त्याचा जे काही त्याचं उत्तर येतं ते त्याच्या मधल्या मूलद्रव्याच्या अणु वस्तुमानांकाच्या एवढं येतं. हे त्याने शोधून काढलं, म्हणजे असं त्याचं निरीक्षण होतं. उदाहरणार्थ, या दोघांचं वजन भागिले 2 हे एवढं येतं. या दोघांचं वजन भागिले 2 हे जवळपास एवढं येतं. पण आता याच्यामध्ये काय होतं की सगळ्याच्या सगळ्या मूलद्रव्यांना हा रूल काही लागू होत नव्हता. दुसरं महत्वाचं,
नवीन आलेल्या मूलद्रव्यांना असंच मांडायचं का नाही ह्याच्याबद्दल पण काही एकवाक्यता याच्यामध्ये नव्हती. म्हणजे काय, एक काहीतरी पद्धत होती, त्या हिशोबाने काहीतरी रचना केली, पण ती सगळ्यांना लागू होईल आणि सर्वव्यापी असेल असं काही नव्हतं. मग आला दुसरा मुद्दा, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. हे आपल्या पुस्तकामध्ये पण खूप छान दिलेलं आहे. न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमामध्ये त्या पूर्णच्या पूर्ण सिस्टीमला, म्हणजे त्याने कशी ती लावली होती तो टेबलच आहे आपल्याला, बरोबर. तर त्याने काय केलं, जसं आपल्या मराठीमधले सारे गम पध नि सा हे 7 स्वर आहेत ना, असेच 7 स्वर धरून 7 आणि 8वा पहिल्याच्या खाली असं 8-8ची रचना केली, बरोबर. आणि म्हणजे त्याने काय केलं की परत अणु वस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने सगळ्या मूलद्रव्यांना लावलं आणि त्याच्यामधनं हे सांगितलं की अणु वस्तुमानांक हे 7-7च्या गटाने एकमेकांना रिपीट करतात, बरोबर. पण आता ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम काय होता, जसं आपल्या ह्या डोबेर्नच्या त्रिकांच्या बाबतीत झालं, सेम तसंच या अणु वस्तुमानांकाच्या 8-8च्या गटामध्ये लावल्याने सुद्धा सगळे प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झालेले नव्हते. उदाहरणार्थ बघा काय झालं, सगळ्यात पहिल्यांदा तर एका गटात 2-2 मूलद्रव्य आली, जी काही बरोबर रचना नाहीये. बघा आता पहिलं जे आपण बघितलं ते डोबेर्नरच्या त्रिकांचं होतं. हे जे पुस्तकातलं टेबल आहे ना, हे एकदम छान आहे बघा. याच्यात दोघांच्या वजनाची सरासरी करून भागिले 2 जे आले ते 23 हे उत्तर ह्याचं ऑलरेडी आहे, बरोबर. पण जसं आपण म्हणालो याच्यामध्ये सगळ्या मूलद्रव्यांना आपण नाही टाकू शकत अशा नियमामध्ये. मग न्यूलँडच्या अष्टकामध्ये हे टेबल आहे बघा. जसे आपण सारेगम पधनिसा म्हणतो तसे हे डोरे मिफा सोलाटी ह्या त्यांच्या तिकडच्या स्वरांच्या हिशेबाने त्याने त्या सगळ्या मूलद्रव्यांना अशा 7-7च्या क्रमाने लावलं, पण परत चढत्या वस्तुमानांकाच्या हिशेबाने लावलं. आता जसं मी तुम्हाला म्हटलं एका गटात 2-2 आले, हे असं कसं चालेल, एका खुर्चीवर 2 माणसं बसलेली पण आपल्याला आवडत नाही, तर कशी काय एका गटात 2 जण येतील. शिवाय आता हा जो पहिला गट आहे ह्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, हायड्रोजन ह्याचं काहीच कॉम्बिनेशन नाहीये. चला समजूया आपण की फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे काय आहेत, हॅलोजन आहेत. मग यांच्या गटामध्ये कोबाल्ट आणि निकेल का आले, हे तर मेटल आहेत, धातू आहेत. शिवाय यांच्याबरोबर हायड्रोजन कसा आला, तर पहिलाच गट उभा जो आहे तो बरोबर नाहीये. परत दुसरं, जी काही नवीन आलेली मूलद्रव्य आहेत त्यांना कसं टाकायचं, कुठे टाकायचं, बरोबर. ह्याच्याबद्दल पण याच्यामध्ये काहीच पुढचं प्रिडिक्शन दिलेलं नाहीये. जे आहे त्यांना आपण लावलंय ते पण बरोबर नाही झाले. त्याच्यामुळे ह्या न्यूलँडच्या अष्टकांच्या टेबलमध्ये सुद्धा बऱ्याच त्रुटी आहेत. आता पुढचं काय, ह्या सगळ्याच्या वरती सोल्युशन म्हणून त्या काळामध्ये 18व्या शतकाच्या मध्य किंवा थोड्याशा पुढच्या भागामध्ये 1870च्या आसपास ह्या मेंडेलिव्हने स्वतःचा अभ्यास करून एक स्वतःचं टेबल दिलं, जे होतं मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल. हे आपण डिटेलमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्यावेळेला 63 मूलद्रव्य शोधली गेलेली होती आणि त्यांना याने सुद्धा अणु वस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की मेंडेलिव्हने त्या सगळ्या मूलद्रव्यांचा भौतिक आणि रासायनिक असा अभ्यास केलेला होता. त्याच्याकडे त्या सगळ्याच्या काहीतरी नोंदी होत्या आणि म्हणूनच त्याने जेव्हा हा पिरियॉडिक टेबल त्याचा मांडला तेव्हा त्याने त्यातले गुणधर्म, रासायनिक गुणधर्म चेक केले. जसं इथे वरती झालं होतं की नाही की हॅलोजनचे इथे मेटल आले, तसं इथे होऊ नये म्हणून त्याने काय केलं, स्वतः सगळ्यांचे जे काही गुणधर्म आहेत ते लिहिले पद्धतशीर. जसं इकडे बघा, ह्या मेटलचे ऑक्साइड्स म्हणजे काय, ऑक्सिजन बरोबरचे जे काही आहेत ते बॉन्ड्स किंवा जी काही संयुग बनतील ती, इथे परत ऑक्सिजन, इथे परत ऑक्सिजन आणि चौथ्या गणापासून हायड्रोजन बरोबर ह्या सगळ्या मूलद्रव्यांची, उभ्या मूलद्रव्यांची, अशा क्लोरीन, सिलिकॉन, टिटॅनियम ह्या सगळ्या मूलद्रव्यांची त्याने हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबरची काय संयुग बनतील ह्याचे फॉर्म्युले प्रेडिक्ट केले. म्हणजे त्याची भाकितं केली की समजा कार्बन नावाचा एखादा एलिमेंट आहे तर तो हायड्रोजन बरोबर 4 म्हणजे CH4 असा एक बॉन्ड बनवेल, जो की एकदम करेक्ट आहे. CH4 हा मिथेन आहे. जर ऑक्सिजन बरोबर कार्बनने बॉन्ड केला तर तो CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड असा त्याचा संयुग बनवेल, म्हणजे जे ह्याला बरोबर लागू बसतं. म्हणजेच काय, ह्या टेबलमध्ये असलेल्या मूलद्रव्यांनी कशा रासायनिक अभिक्रिया कराव्या ह्याची मांडणी त्याने त्याच्या वरच्या गणांमध्ये टाकून दिलेली आहे, बरोबर. दुसरं महत्वाचं, जे वरच्या याच्यात गडबड झाली होती की मेटलमध्ये नॉन मेटल आले होते, म्हणजे
हॅलोजन्सच्या याच्यामध्ये हायड्रोजन आले होते आणि ते कोबॅल्ट निकेल आले होते. इकडे त्याने असं नाही केलं. इथे पद्धतशीर मांडणी केली. इथे ह्या गटामध्ये सगळे धातू 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 आणि इथे पण बघा फेरस कोबॅल्ट निकेल कॉपर हे सगळे धातूच आहेत. ह्याच्यामध्ये काहीच गडबड झालेली नाहीये. बघा फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन एका रांगेमध्ये आले, इथपर्यंत आले. ठीक आहे. दुसरं महत्वाचं, याने खूप सारे जे काही मूलद्रव्य होती त्यांच्या अणुवस्तुमानांकावरती पण अभ्यास केला. पूर्वी असं म्हणत होते की बोरॉन बेरिलियमच्या आधी येईल, म्हणजे आधी बोरॉन मग बेरिलियम. तर असं नाहीये हे त्याने सांगितलं. आणि बेरिलियमचं अणुवस्तुमानांक 9 आहे आणि बोरॉनचा 11 आहे, म्हणजे बोरॉन नंतर येईल आणि बेरिलियम आधी येईल हे पण सुचवलं. म्हणजे वरच्या ज्या सगळ्या त्रुटी होत्या त्या त्याने सगळ्या भरून काढल्या. ठीक आहे. आता ह्या त्याच्या आवर्त सारणीतले मेरिट्स म्हणजे महत्वाचे गुण कोणते कोणते होते, तर त्याने आधीच काही काही त्यावेळेला न शोधले गेलेले काही मूलद्रव्य होती, जसे की 3 जागा तिथे रिकाम्या ठेवल्या. त्याला माहित नव्हतं की इथे कोणती मूलद्रव्य येतील, पण ते त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्याने भाकीत केलं की यांचं अणुवस्तुमानांक 44, 68 आणि 72 असं येईल. म्हणजेच नावं माहिती नाही, पण एक असेल एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि मग असेल एका सिलिकॉन. आता एका हा शब्द तुम्हाला माहिती आहे का, ह्याचा रेफरन्स संस्कृतशी आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. हा जो आपला मेंडेलिव्ह होता ना, ह्याचे खूप सारे मित्र, 18व्या शतकातली गोष्ट आहे, खूप खूप जुना इतिहास नाहीये हा. 18व्या शतकामध्ये आपल्या देशामध्ये परदेशातनं येणाऱ्या भरपूर लोकांचा अभ्यासाकरता इथे चांगलाच परिचय होता आपल्या इथल्या बऱ्याच लोकांशी. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतातली पुरातन भाषा, आपली मूळ भाषा संस्कृत आहे, बरोबर. भारतीयांची मूळ भाषा संस्कृत हीच आहे. हीच भाषा आपल्या बाकी सगळ्या भाषांची जननी आहे. तुम्ही उत्तरेत जा किंवा तुम्ही दक्षिणेत जा, कुठेही जा भारतामध्ये, संस्कृत मधनं आलेल्या खूप साऱ्या शब्दांचा वापर तिथल्या लोकल लँग्वेजेसमध्ये होतो. तसं मराठीमध्ये खूप सारे शब्द हे संस्कृत आहे. आता शब्द हा मुळात शब्दच संस्कृत आहे, मूळ शब्द आहे शब्दम, बरोबर. तर असा खूप सारा अभ्यास त्या परदेशातल्या लोकांनी भारतामध्ये येऊन इथल्या भाषा संस्कृतीच्या बाबतीत करायचा प्रघात होता. लोक यायची भारतामध्ये अभ्यास करण्याकरता. तर इथे आलेल्या एका प्रोफेसरशी, संस्कृतच्या प्रोफेसरशी, तिथल्या प्रोफेसरशी खूप चांगली मैत्री होती आणि ते मेंडेलिव्हचे पण मित्र होते. तर संस्कृत बद्दल मेंडेलिव्हच्या मनामध्ये जरा प्रेम होतं. त्याला माहिती होती की संस्कृतचे शब्द काय असतात, कसे असतात. संस्कृतमध्ये एक म्हणजे मूळ शब्द आहे एकम, आणि हिंदी आणि मराठीतला जो एक आहे ना तो तिथूनच आलाय. आपण म्हणतो ना 1 2 3 4, किंवा हिंदीमध्ये 1 2 3 4, हे सगळं आलं कुठून? संस्कृतमध्ये. संस्कृतमध्ये 1 ते 10 एकम द्वे त्रिणी चत्वारी असे शब्द आहेत. म्हणजेच त्या एकचा रेफरन्स घेऊन, एक ला रेफर करून बोरॉनच्या खाली येणारा एका बोरॉन म्हणजे बोरॉन सारखा बोरॉन एक. पूर्वीच्या काळी आपण अशी नावं द्यायचो ना, बघा तुम्हाला हे पण माहिती असेल की आजोबांचं नाव मुलाला देतात. म्हणजे जर शिवाजी हे कुठल्या आजोबांचं नाव असेल तर पूर्वीच्या काळी शिवाजी एक. आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी शिवाजी महाराजांबद्दल अजिबात बोलत नाहीये, आपली कोणाची लायकी नाही त्यांना एकेरी नावाने हाक मारायची, पण मी एका नावाचा उल्लेख म्हणून करते. शिवाजी महाराजांबद्दल बोलत नाहीये, आपण नावच बदलून टाकू. आपण एक नाव घेऊया, समजा सोपं घेऊया, राजन. हा, राजन एक असं नाव त्याच्या नातवाचं असेल. किंवा अशी खूप कॉम्प्लिकेटेड, खूप जुनी नावं बघा, एकदम अशी जड जड नावं तुम्ही ऐकली असतील. अगदी बाजीराव पेशव्यांचं पण बाजीराव एक, बाजीराव दोन अशी नावं देण्याचा आपल्याकडे प्रघात होता. म्हणजेच आजोबांचं नाव मुलाला द्यायचं आणि त्याचं नाव 1 2 3, हा पुढचा दुसरा दुसरा असं. तर त्याच्यावरून बोरॉनच्या खाली येणारा एका बोरॉन, अल्युमिनियमच्या खाली येणारा एका अल्युमिनियम आणि सिलिकॉनच्या खाली येणारा एका सिलिकॉन अशी नावं त्याने दिली. आता ह्याच्यात थोडासा संस्कृतचा रेफरन्स आहे. आणि दुसरं महत्वाचं, ही सगळी नावं बोरॉन, अल्युमिनियम, बिलियम ह्याच्यात न येणाऱ्या नवीन मूलद्रव्यांचा नंतर जेव्हा शोध लागला तेव्हा ते स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम हे 3 धातू आहेत हे समजलं. आणि मज्जा अशी होती, मेंडेलिव्हने सांगितलेल्या गुणधर्मांना परफेक्ट जुळणारे असे त्यांचे खूप सारे गुणधर्म आहेत, बघा खाली दिलेले. एका अल्युमिनियम आणि तो खरा आहे गॅलियम. एका अल्युमिनियमचं अणुवस्तुमान आपल्या मेंडेलिव्हने सांगितलं होतं 68 असायला पाहिजे.
आणि जे खरं जेव्हा शोधलं गेलं तेव्हा 69.7, तुम्ही त्याला राऊंड ऑफ केलं तर ते किती येईल? 68च येईल. त्याची घनता 5.9 असेल हे त्याने सांगून ठेवलं, आणि जेव्हा तो गॅलियम शोधला गेला त्याची घनता आली 5.94. त्याला राऊंड ऑफ केलं की उत्तर येतं 5.9. द्रवणांक कमी असेल हे त्याने सांगितलं, म्हणजे लिक्विड कमी टेम्परेचरवरती त्याला लिक्विफाय करू शकतो आपण, तो द्रवू शकतो. तर गॅलियम 30 डिग्रीला पातळ होतो, म्हणजे लिक्विफाय होतो. क्लोराईडचं सूत्र, क्लोरीन बरोबर त्याची अभिक्रिया होईल तर तो ECl3, इका अल्युमिनियम आहे ना, तो ECl3, मग गॅलियम ट्रायक्लोराईड बनवतो. ऑक्साईड बरोबर E2O3, गॅलियम ट्रायऑक्साईड, बरोबर. आणि ऑक्साईडचं स्वरूप त्याचं कसं असेल? उभयधर्मी, म्हणजे ऍसिडिक पण आणि बेसिक पण. म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट मॅच झालेल्या आहेत. त्याने जे जे काही सांगितलं होतं की हा असा असेल, त्याच्यामध्ये असं वजन असेल, त्याच्यामध्ये हे असेल, सगळ्याच्या सगळं मॅच झालं. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला हा अंदाज आला का की मेंडेलिव्हला सगळ्या मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये कसलं भन्नाट नॉलेज होतं. त्याला माहिती नसलेल्या मूलद्रव्यांना पण त्याने बरोबर सांगितलं की हे असे जन्माला येतील किंवा हे असे असतील, तुम्ही शोधून काढा. भारी ना? आता अजून एक भारी गोष्ट, मेंडेलिव्हच्या काळामध्ये हे झिरो ग्रुप किंवा नोबल गॅसेस, ज्याला आपण राजवायू असं म्हणतो, बरोबर. राजवायू म्हणजे जगातले असे लोक जे जन्माला येतात ना तेव्हाच एकदम असे काय बरं म्हणतो, अतिश्रीमंत, सगळ्यात सुखी अशा कॅटेगरीमध्ये असतात. त्यांना कशाचीच कधीच आयुष्यात धडपड करायची गरज नसते. प्रत्येक मूलद्रव्य स्वतःचा अष्टक पूर्ण करण्याकरता आयुष्यभर धडपड करण्याचा प्रयत्न करत असतो, काहीतरी करून आपलं अष्टक पूर्ण व्हावं, स्टेबिलिटी मिळावी. पण आपल्या या राजवायूंना, म्हणजेच कोण आपले आर्गॉन, निऑन, हेलियम, बरोबर, या सगळ्या ग्रुप 18 म्हणतात त्याला, आणि त्याला इंग्लिशमध्ये खूप चांगलं नाव आहे नोबल गॅसेस. ह्या सगळ्या राजवायूंना कधीच कोणालाच काहीच मागायची गरज नाही, काही द्यायची गरज नाही, कारण त्यांचं अष्टक मुळातच पूर्ण झालेलं असतं, बरोबर. तर अशा या मूलद्रव्यांचा पूर्वी शोध लागलाच नव्हता. जेव्हा हे शोधले गेले तेव्हा समजलं की अरे हे तर काहीतरी वेगळंच आहे, ह्याच्यापैकी काहीच आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये नाहीये. पण मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये असली भारी गोष्ट आहे की कोणत्याच गोष्टीला त्याने डिस्टर्ब न करता एक नवा गट बाजूला चिटकवून टाकला. तो होता ग्रुप 8, म्हणजे 18, सगळ्यात शेवटचा. आणि त्याच्या पुढे त्याला नाव दिलं झिरो ग्रुप, म्हणजे 1 ते 18 त्याने जे नंबर दिले होते त्यांच्या उभ्या उभ्या वर्गांना, त्याच्या पुढे त्याने झिरो ग्रुप लावला आणि त्या झिरो ग्रुपमध्ये या सगळ्यांना ऍड केलं, कारण ह्यांच्यापैकी कोणीच कुठलीच अभिक्रिया दाखवत नाहीये. दे आर डुईंग झिरो रिएक्शन, झिरो गण. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पिरियॉडिक टेबल मधल्या एकदम मस्त होत्या, ज्याच्यामुळे ह्याचं टेबल लोकांनी एक्सेप्ट केलं. पण एखादी गोष्ट एक्सेप्ट केल्यानंतर मग त्यातल्या आपल्याला त्रुटी जाणवायला लागतात. मग या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधल्या त्रुटी कोणत्या, ह्याच्यावर लोकांनी विचार करायला सुरुवात केली. तर त्यांना कळलं की काही काही गोष्टी मात्र बरोबर चाललेल्या नाहीयेत. जसं कोबाल्ट आणि निकेल ह्या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान आहे. म्हणजे अगदी समजा तुम्हाला उदाहरण सांगते, आपल्या वर्गात 2 मुलं आहे, एकाचं वजन आहे 30.5, एकाचं वजन आहे 30.8, बरोबर. पण आपण 0.8 मध्ये जर मेजर केलंच नाही, पॉईंटच्या पुढे आपण मोजलंच नाही, तर दोघांचं वजन आपल्याला काय दिसेल? 30 आणि 30, बरोबर. म्हणजेच 30 वजन असलेल्या मुलांपैकी पुढे कोणाला उभं करायचं, मागे कोणाला उभं करायचं, हा प्रश्न येतो ना. हाच प्रॉब्लेम कोबाल्ट आणि निकेलच्या बाबतीत झाला. त्या दोघांचं अणुवस्तुमान समान आहे, मग आधी कोण नंतर कोण, ह्याचं काही सोल्युशन येईना. दुसरं, त्याने त्याच्या आवर्त सारणी दिल्यानंतर खूप वेळानंतर समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिक म्हणजे काय? वजन वेगळे वेगळी पण मूलद्रव्य समान, ज्याला आपण जुळे भाऊ म्हणतो की नाही. जुळे भाऊ समान दिसतात पण असतात वेगवेगळे, दोघांचं वजन वेगळं, सवयी वेगळ्या, बरोबर. म्हणजेच काय, ते भिन्न असतात खरं बघितलं तर, पण ते दिसायला सेम असतात. सेम मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये होतं. समस्थानिकांमध्ये एकाहून अधिक वजनाचे पण समान गुणधर्म असलेले अणू असतात. त्याच्यात वजन वेगळं का होतं? त्याच्यामध्ये फक्त न्यूट्रॉनची संख्या कमी जास्त झालेली असते. न्यूट्रॉन जास्त झाले की काय होतं? त्या मूलद्रव्याचा तो समस्थानिक म्हणून ओळखला जातो, बरोबर. म्हणजेच काय होतं की याच्यामध्ये आपल्याला हे कळलं
की अशा समस्थानिकांना आता आपण ठेवायचं कुठे? वजनाच्या हिशोबाने आपण ठेवतोय ना. समजा 2 जुळे भाऊ आहेत. जसा आता हा प्रॉब्लेम आला की 30-30 वजनाचे 2 मुलं, पुढे कोण मागे कोण हे कळलं नाही. आता दुसरा प्रश्न असा आहे की 2 जुळे भाऊ आहेत आपल्या वर्गामध्ये. दोघं दिसतात सेम, पण एकाचं वजन आहे 25, एकाचं वजन आहे 26. आधी कोणाला उभं करायचं? कारण दोघं सेम दिसतात ना. मग दोघांना वेगवेगळं घर द्यायचं का? तसं झालं तर मग ते दोघं एका ग्रुपमध्ये कसे येतील? म्हणजे एका चौरसामध्ये कसे उभे राहतील? ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळे समस्थानिकांच्या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. पुढे, वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ ही नियमित दराने होताना दिसत नाही. म्हणजेच काय, 2 मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्य आहेत हे काय सांगता येत नाही. बघा, तुम्हाला मी उदाहरण सांगते. त्याचे टेबल बघा. आता मजा कशी आहे बघा. हायड्रोजन 1, मग आहे लिथियम 7, बेरिलियम 9, बोरॉन 11, 11 नंतर आहे 12. बघा आता 11 नंतर 12 हे एका रांगेत आहेत, पण 9 नंतर 11च्या मध्ये दुसरं कोणी असू शकतं की नाही. 7 नंतर 9 ह्याच्यामध्ये पण खूप मोठा गॅप आहे 2 अंकांचा. 12 नंतर आलं एकदम 14, 14 नंतर 16, 16 नंतर 19. म्हणजे ह्या 2 मूलद्रव्यांच्या मध्ये एखादं मूलद्रव्य आहे काय माहित नाही आपल्याला. दुसरं, तरी हे छोटे आहेत, कमी वजनाचे आहेत. मोठ्या मोठ्या वजनाच्या मूलद्रव्यांच्या बाबतीत जरा आता खाली बघा तुम्ही. 100 नंतर 108 वारे हे आहेत बघा. हे तरी इथपर्यंत बऱ्यापैकी चाललंय. 140 हा इथपर्यंत आला. 140च्या पुढे 178, म्हणजे एवढ्या मोठ्या गॅपच्या मध्ये किती मूलद्रव्य असतील ह्याच्याबद्दल एक्झॅक्टली सांगता येत नाही. बरोबर, हा प्रॉब्लेम आला. म्हणजेच काय, आपण मांडतोय तर खरं, पण एक्झॅक्टली किती कसं काय ह्याच्याबद्दल जरा साशंकता आहे. पुढचं, हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजन हा हॅलोजन सारखा पण आहे, आणि हायड्रोजन हा मेटल सारखा पण आहे. म्हणजे अल्क धातू, अतिशय रिएक्टिव्ह सोडियम पोटॅशियम या धातूंसारखा पण तो असतो, आणि फ्लोरीन क्लोरीन यांच्यासारखा पण तो असतो. तो दोन्हीकडे सारख्याच प्रकारच्या, म्हणजे ह्या गटात ह्या गटासारख्या, त्या गटात त्या गटासारख्या, अशा दोनही प्रकारच्या अभिक्रिया करताना दिसतो. मग त्याला कोणत्या गणात ठेवायचं? 1 मध्ये ठेवायचं का 7 मध्ये ठेवायचं हे ठरवता आलं नाही. हा ऍक्च्युली त्याच्या मूलद्रव्याच्या मांडणीतला प्रॉब्लेम नाहीये, हा त्या अणूचाच प्रॉब्लेम आहे. पण तरी सुद्धा आवर्त सारणीतला तो एक महत्वाचा घटक आहे, त्यानेच आवर्त सारणी सुरू होते, त्याची जागा निश्चित नाही. असे सगळे प्रॉब्लेम आल्यामुळे मग पुढचा टप्पा आला आधुनिक आवर्त सारणी. आता याच्यामध्ये काय झालं, हा हेनरी मोजले जो होता ना, याने एक्स-रे नलिका वापरल्या आणि वेगळ्या वेगळ्या मूलद्रव्यांना त्याच्यामध्ये टाकलं. मूलद्रव्य बदलली म्हणजेच काय बदललं, त्याचे अणु अंक बदलले, आणि त्याला त्याच्याप्रमाणे तिथे काही स्पेक्ट्रम मिळाले. स्पेक्ट्रम म्हणजे, जेव्हा तुम्हाला मी एक ऍडिशनल माहिती सांगते बघा. एक मिनिट. बघा आता आपल्याला ही अणूची रचना माहिती आहे. मध्यभागी एक केंद्रक असतं आणि बाजूला इलेक्ट्रॉन असतो. समजा हा इलेक्ट्रॉन या कक्षेमध्ये, या कक्षेत, याला ही ऊर्जा त्याची स्वतःची ऊर्जा नाहीये, ती ऊर्जा तो देऊन टाकतो बाहेर आणि पुन्हा काय करतो, स्वतःच्या नॉर्मल स्टेटमध्ये त्याने बाहेरच्या स्पेक्ट्रम अशा अनेक मूलद्रव्यांचा अभ्यास या हेनरी मोजलीने केला, आणि त्याला हे समजलं की प्रत्येक मूलद्रव्याने मधले रेडिएशनचे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा समावेश करायला पाहिजे. इलेक्ट्रॉन्स वरती त्याचा आपण विचार करायला पाहिजे, आणि इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच प्रोटॉनची संख्या, आणि प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच अणु अंक. म्हणजे अणु अंक हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. अणु वस्तुमानांकापेक्षाही वजनाचा याच्याशी काही संबंध नाही, इलेक्ट्रॉन सगळा खेळ खेळतात. म्हणजेच काय, अणु अंक हा जास्त महत्वाचा आहे, आणि म्हणूनच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणु अंकाचे आवर्ती फल आहे, हा सिद्धांत मांडला. ठीक आहे, तोपर्यंत सगळेजण अणु वस्तुमानांकाचा विचार करत होते. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय झालं, ही आधुनिक आवर्त सारणी ही आवर्त सारणीचं दीर्घ रूप आहे, म्हणजे एक्सटेंडेड फॉर्म.
मोठा फॉर्म, लॉंग फॉर्म. ह्याच्यामध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणु अंकांच्या चढत्या क्रमाने केल्यावरती मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. अणु अंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचे भाकीत अधिक अचूकपणे करता येते. म्हणजेच काय, आता आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणु अंक आधारभूत धरलेले आहे. म्हणून आता आपण जे काही त्याच्यामध्ये रचनेमध्ये बघू त्याच्यामध्ये एक काहीतरी लॉजिक आहे आणि ते सगळीकडे कॉमन आहे. भरपूर त्रुटी या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मिटलेल्या आहेत, बरोबर. आणि हायड्रोजनच्या स्थानाबद्दल जो संदेह आहे तो मात्र कायम आहे. त्याच्याबद्दलचं कन्फ्युजन काही गेलं नाहीये, पण तरी त्याला आपण तसंच ठेवलंय. आणि आपण एकूण आधुनिक आवर्त सारणीच्या रचनेमध्ये आता बाकी सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जे होते वरच्या ते सगळे शोधून काढले. आता जरा आपली आधुनिक आवर्त सारणी आपण बघूया काय असते, आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपोआप समजतील. बरं, आपल्याला इथे काय मुद्दे दिलेत ते जरा एक एक करून आपण फास्ट फॉरवर्ड मध्ये बघूया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. पहिलं काय होतं, मॉडेल पिरियडिक टेबल. मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संपूर्ण म्हणजे एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये थोडासा फरक असतो, मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये खूपच फरक असतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य आणि प्रवणता दिसून येते. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तांची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणामुळे आहेत. आणि हे आपल्याला काय बघायचं बघा, प्रवणता म्हणजे ग्रेडिएशन. थोडक्यात इथे हे तुम्हाला जे सांगितलंय ना ते आपण पिरियोडिक टेबल बघून जास्त चांगलं समजू शकतो. म्हणजे गण 1 म्हणजे अल्क धातू आहे, गण 2 म्हणजे अल्कलाईन अर्थ धातू आहेत. आता हा सगळ्या धातूंमध्ये एका गणातील मूलद्रव्य पाहिली तर त्यांच्या संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. पहिल्या गणातल्या सगळ्या मूलद्रव्यांचं संयोजा 1 आहे, दुसऱ्या गणातल्या सगळ्या मूलद्रव्यांची संयोजा ही 2 आहे. म्हणजेच काय, पिरियोडिक टेबल बघा, जास्त चांगलं सांगता येईल. हा, आपल्याला जे समोर दिसतंय तेच आपलं पिरियोडिक टेबल आहे. ह्याच्यामध्ये 4 भाग आहेत, एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. एस आपण मगाशी जो आता बघितला तो पहिला गण म्हणजे अल्क, हे अल्कलाईन मेटल, हे अल्कलाईन अर्थ मेटल. हे सगळे डी म्हणजे ट्रान्झिशन मेटल्स, पी म्हणजे पी ब्लॉक, आणि डी हा एफ जो आहे हा एफ ब्लॉक इथून आलाय. कसा, एक एक बघू आपण. आणि एफ ब्लॉकने सुरुवात करूया. इथे हे फूल दिसतंय तुम्हाला, हे फूल इथे आहे बघा. म्हणजे हे 57 ते 71 एवढी सगळी मूलद्रव्य या एका गटात बसलेली आहेत. त्यांना लालू ग्रुप म्हणतात, लॅन्थेनियम टू ल्युटॅशियम, लालू ग्रुप. दुसरा आहे हा हॅश 89 to 103. हा हॅश म्हणजे इथला गट आहे बघा, ऍक्टिनियम टू लॉरेन्शियम. हा आहे 89 to 103 वजन असलेल्या मूलद्रव्यांचा एफ ब्लॉक मधली सिरीज 2 ही इकडे बसलेली आहे. म्हणजे या एका ब्लॉक मध्ये हे एवढे सगळे, या एका ब्लॉक मध्ये लालूवाले सगळे, असे हे एफ ब्लॉक आहे. तो खरं डी ब्लॉकचा खाली एक सोडलेला शेपूट आहे त्याचं. एस ब्लॉक मध्ये पहिल्या गणामध्ये जेवढे सगळे धातू आहेत त्या सगळ्यांची संयोजा आहे 1. दुसऱ्या गणातल्या सगळ्याच्या सगळ्या धातूंची संयोजा आहे 2. आता गण म्हणजे काय, उभ्या 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 पट्ट्या, आणि आडव्या पट्ट्यांचं नाव आहे आवर्त. किती आवर्त आहेत, 7. 1 2 3 4 5 6 7 7 आवर्त. आणि खरं तर हे बघितलं तर 18 गण, 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे खालचे 10, हे डी म्हणजे ट्रान्झिशन आहेत. आता बघा काय तिसऱ्या म्हणजे या खरं तर हा तिसरा गण आहे, पण मध्ये डी आले म्हणून त्याचं नाव झालं 13, बरं का. तर या गणामध्ये असलेल्या ह्या सगळ्या उभ्या पट्टीतल्या सगळ्या मूलद्रव्यांची संयोजा आहे 3, ह्याची आहे 4, याची आहे 3, कारण ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 15 म्हणजे 4च्या पुढे 3 कमी, बरोबर ना. 2 8 बघा, 15 म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 5, आणि अष्टक पूर्ण करण्याकरता किती लागतात, 8. मग 5 अधिक 3 8. याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 16 म्हणजे 6, आणि अष्टक पूर्ण करायला लागतात 2. 17 मध्ये 7 इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करायला लागतात 1. आणि हे तर सुखी आहेत, जगातले सगळ्यात सुखी आणि माझ्या आवडते लोक हे आहेत,
कशातच त्यांना काही फरक पडत नाही असे कूल लोक आहेत ते. तर अशी ही जी संयोजन आहे ही त्या त्या गटाच्या अंकावरून आपल्याला आरामात कळते. आता हे सगळे जे आहेत हे मॅक्झिमम सगळे ह्यातले धातू आहेत. धातू कुठले एकदा बघा, सगळं काढून टाकते मी आता ह्याच्यावरच, लक्ष द्या. हा पूर्णच्या पूर्ण एस ब्लॉक धातू, डी ब्लॉक धातू, एफ ब्लॉक धातू, पी ब्लॉक मध्ये हे जे सगळे खालचे हिरवे आहेत ना गरीब बिचारे, ते सगळे धातू आहेत. निळ्या रंगाची ही जी पायरी पायरी दिसते ना तुम्हाला, हे 7 जण आहेत धातू सदृश, आणि मग इथे उरलेले सगळ्याच्या सगळे आहेत अधातू. त्या अधातूंमध्ये पण 17वा गट जो आहे तो आहे हॅलोजन्स, स्पेशल गट आहे. आणि 18वा जो गट आहे तो आहे राजवायू. बरोबर. म्हणजे पी खंड हा असा खंड आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या मूलद्रव्यांना एकत्र राहण्याची संधी आहे. त्याच्यामध्ये धातू आहेत, त्याच्यामध्ये अधातू आहेत, त्याच्यात धातू सदृश्य आहेत, आणि त्याच्यामध्ये राजवायू सुद्धा आहे. एवढी व्हरायटी पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये कुठेच नाहीये. तर पी ब्लॉक म्हणजे पी खंड हा सगळं सर्वसमावेशी आहे. भारत आहे हा, भारत. सगळ्या प्रकारची लोक इथे सुखाने नांदतायत. इकडे असं नाहीये, इथे स्पेशल लोक आहेत जे त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासारख्याच लोकांना घेतात. ये हम लोग है, हम भारतीय है. ठीक आहे. तरी सगळं एकत्र एका खंडामध्ये. आता ही झाली ह्याच्या धातू अधातू धातू सदृश अशा पद्धतीची वर्गवारी. आता आपल्याला हे बघायचंय की इथे डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली कुठले कुठले गुणधर्म बदलतात. सगळ्यात पहिल्यांदा आता आपण बघूया अणूचा आकार. तुम्ही जसं डावीकडून उजवीकडे जाल अणूचा आकार हा लहान होत जातो. लिथियम हा खूप मोठा आहे आकाराने, आणि त्याच रांगेतला फ्लोरीन हा खूप छोटा आहे, खूपच छोटा आहे. निऑन बिऑन धरायचेच नाही, ते राज्यवायू आहे. आता असं का होतं? एकाच आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन टाकत चाललोय आपण. इलेक्ट्रॉनची संख्या वाढते तशीच आतमधल्या प्रोटॉनची संख्या पण वाढते. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकमेकांना परस्पर भिन्न बल असल्यामुळे, आकर्षण बल असल्यामुळे खेचून घेतो एकमेकांना जवळ. जितका जास्त पुल, जितका जास्त खेचतील तितका तो ऍटम छोटा होतो. म्हणून जसं आपण डावीकडून उजवीकडे जातो आपल्या मूलद्रव्यांची साईज ही कमी होत जाते. मग वरून खाली येताना काय होतं? इथे प्रत्येक गणामध्ये आवर्त वाढलेले आहेत. बरोबर. म्हणजे आपोआप त्याची त्रिज्या वाढेल. एखाद्या अणूची त्रिज्या हे सांगते की त्याचा आकार किती मोठा आहे. बरोबर. तुम्ही वरून खाली जाल तर तुम्ही एक एक त्रिज्या वाढवत जाताय, कारण की तुम्ही एक एक आवर्त वाढवत जाताय. बरोबर. म्हणजेच काय होतंय, आपोआप त्या ऍटमची साईज वाढत जाते. वरून खाली ऍटमची साईज वाढणार आहे, डावीकडून उजवीकडे ती कमी होणार आहे. बरोबर. कळलं का तुम्हाला? ह्याला ग्रेडेशन म्हणजे काय आहे? ह्याच्यामधलं आपण ग्रॅज्युअल चेंज बघतोय. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हा मुद्दा काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची क्षमता. तुम्ही काही हिंदी पिक्चर बघितले असतील, त्याच्यामध्ये जे विलन लोक असतात ना, जो मेरा है वो मेरा है, जो तेरा है वो भी मेरा है, अशा पद्धतीचे त्यांचे विचार असतात आणि ते सगळ्यांना त्रास देतात. कारण काय, लोकांकडचं हिसकावून घ्यायची सवय असते त्यांना. बरोबर. असे आपल्या मूलद्रव्यांमधले काही मूलद्रव्य अशीच आहेत, त्यांना एका इलेक्ट्रॉनची कमी असते आयुष्यात. एकच इलेक्ट्रॉन मिळण्याकरता त्यांना काय जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, ते कोणाकडे जाऊन खेचून घेऊ शकतात. ते आहेत सगळे हॅलोजन्स. डेंजरस लोक असतात ते. मग ते काय करतात? ते खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, व्हेरी व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आणि इथले व्हेरी व्हेरी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. हे पॉझिटिव्ह आहेत, हे तर हिरो लोक आहेत ना सगळे. मेटल्स कोण असतात? हिरो लोक असतात. त्यांच्याकडे असलेले इलेक्ट्रॉन्स ते देऊन टाकतात. घ्या रे घ्या, आमच्याकडे जास्तीचेच आहेत, घ्या, तुमचं भलं माझं भलं. असं करण्यात त्यांचं भलं काय असतं? त्यांचं अष्टक पूर्ण होतं. अतिरिक्त इलेक्ट्रॉन, मोकळे इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देऊन टाकल्यामुळे त्यांचं अष्टक पूर्ण होतं. बघा, देणारा देण्याची किती पण इच्छा ठेवणारा असेल तरी पण घेणारेच नसेल तर काय उपयोग आहे? म्हणजे दोघं एकमेकांना पूरक आहेत, पण हे देऊन टाकतात आणि हे घेतात, आणि दिलं नाही तर हिसकावून पण घेतात. म्हणजे हे अतिशय इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात आणि हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. तर डावीकडून उजवीकडे आपण जसे जातो तशी ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. बरोबर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला मराठीमध्ये काय म्हणतात? विद्युत ऋणात्मकता असं मला वाटतंय. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं माझं लॉजिक मला सांगते की त्याला विद्युत ऋणात्मकता आणि विद्युत घनात्मकता असा शब्द आहे. बरोबर.
तर अशा पद्धतीने, अरे याच्यात दिलं नाही, वरती असेल ते कुठेतरी. अशा पद्धतीने आपल्या त्या मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डावीकडून उजवीकडे वाढत जाते. मग एका आवर्तात काय होतं, वरून खाली येताना काय होतं, याच्यामध्ये त्याच गणामधले इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर. मग त्यांची विद्युत ऋणात्मकता आणि घनात्मकता कशी बदलते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी कशी बदलते. त्याच्यामध्ये कसं आहे, हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. जसजसे तुम्ही खाली जाल ना, यांचं वजन वाढत जातं. हे सगळे हेवी लोक आहेत. जितका मेटल हेवी तितका तो इझिली इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, बरोबर. इलेक्ट्रॉन देणं का, बाहेर सगळ्यात बाहेरचे जे इलेक्ट्रॉन असतात त्याच्यापासून मधलं केंद्र खूप लांब असतं. इलेक्ट्रॉन आणि केंद्रकातले प्रोटॉन हे एकमेकांना आकर्षित करतात, पण आतमधलं केंद्रक आणि त्यातले प्रोटॉन हे खूप लांब आहेत. आपण खूप बाहेर बाहेर चाललोय. तर सातव्या बघा ना, 7 रिंग आहेत. सातव्या आता बघा, समजा तुम्हाला सांगतो, हे न्यूक्लियस, आणि आपण रिंग वाढवत चाललोय, वाढवत चाललोय, वाढवत चाललोय, वाढवत चाललोय. आता मला सांगा, ह्या कक्षेमध्ये बसलेला जो इलेक्ट्रॉन आहे एकदम बाहेरच्या, त्याला आतमधलं न्यूक्लियस किती खेचू शकतं. खूप लांब आहे ना तो, अंतराचा पण तो फरक पडतो. म्हणून हे लवकर इलेक्ट्रॉन देऊ शकतात यांच्यापेक्षा. तरी हे सगळे रिएक्टिव्ह आहेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी बदलत जाते. अजून आपल्याला त्यातला कुठला गुणधर्म बघायचा आहे, धातू अधातू, धातूचं दृश्य आपण बघितलं, त्यांचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण बघितली, कक्षा कशा असतात बघा, पुस्तकात ते सगळं दिलेलं डिटेलमध्ये. जसं जसं आपण खाली जाऊ कक्षा वाढत जातील, बरोबर. म्हणजेच काय होईल, त्याचा आकार वाढत जाईल, म्हणजे साईज वाढत जाईल. आता प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन मावू शकतात ह्याचा एक मस्त फॉर्म्युला आहे, 2n². पांढऱ्या पिशवीत शूरॅकवर ठेवले. तर 2n² मध्ये n म्हणजे काय आहे, आपल्या कक्षेचा नंबर. KLMN असे 4 कक्षा आपण पहिल्या घेतल्या. KLMN अशी नावं जातात, पुढे पुढे जातात. तर K कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन, आणि त्याला आपण स्क्वेअर केलं की पहिल्या शेलमध्ये तुम्ही कधीही कुठलाही ऍटम काढा, तुम्ही मध्ये केंद्र काढलं की पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात. कधी प्रश्न पडला का तुम्हाला की का असतात हे 2च का? कारण की त्याची कॅपॅसिटी 2च आहे. 2च्या वर त्याला झेपणारच नाही, त्याच्यात 2च इलेक्ट्रॉन मावतील एवढी जागा आहे. ते सगळ्यात छोटं शेल आहे पहिलं. मग एल मध्ये मॅक्झिमम 8, एम मध्ये 18 आणि एन मध्ये 32 असे इलेक्ट्रॉन मावू शकतात. पण हे आले कुठून? त्याचा फॉर्म्युला आहे 2n². ज्या क्रमांकाचं शेल तितके इलेक्ट्रॉन तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, ठीक आहे. अशी असते इलेक्ट्रॉन कवचांची इलेक्ट्रॉन धारकता. आता आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणजे पिरियॉडिक ट्रेंड्स इन दी मॉडर्न पिरियॉडिक टेबल. याच्यामध्ये आपण संयोजाबद्दल बोललो. पहिला मुद्दाच आपला संयोजा होता की तुम्ही जितक्या नंबरवर असाल तितकी तुमची संयोजा, बरोबर की नाही. अणूचा आकारमान हे सुद्धा आपण बोललो की अणूचा आकारमान डावीकडून उजवीकडे गेलं की कमी होत जातं आणि वरून खाली गेलं की वाढत जातं. पण हे अणूचं आकारमान मोजायचं कसं? अणूचं आकारमान मोजण्याकरता अणू त्रिज्या मोजतात, आणि जी पिकोमीटर म्हणजे 10⁻12 इतक्या छोट्या लेवलला जाऊन मोजली जाते, बरोबर. आता इथे आपल्याला काही मूलद्रव्यांच्या अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. आता याचं कारण बघा, आपल्याला दिलेलं आहे. मी तुम्हाला जे सांगितलं ते पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु अंक एकाने वाढत जातो, म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एककाने वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन असलेल्या बाह्यतम कवचामध्ये जमा होत जातो. म्हणजे वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणामध्ये ओढले जातात आणि त्यामुळे अणूचे आकारमान कमी होत जाते. खाली काही मूलद्रव्य आणि त्यांच्या अणुत्रिज्या आपण बघतोय. इथे बघा, मूलद्रव्य अणुत्रिज्या पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम कसेही दिलेत, ते एका रांगेत नाहीयेत, पण अशा त्या पहिला सोडियम आहे, त्याच्या खाली पोटॅशियम आहे, तर हा पहिला आहे, हा दुसरा, असं आपण बघायला पाहिजे. अशी त्याची त्रिज्या बदलत जाते. मग आपण धातू अधातू बघितले, बरोबर. धातू डावीकडे सगळे मॅक्झिमम सगळे धातूच आहेत, अधातू उजवीकडे आहेत, ठीक आहे. आणि मध्यभागी आहेत ते कोण आहेत? धातू सदृश्य आहेत. आता त्यांच्या संयोजेप्रमाणे त्यांच्या धातूंमधील गुणधर्म पण हे बदलत असतात, बरोबर. धातू सदृश्य आलं का इकडे? आपण जे बोललो ते सगळं आपल्या पुस्तकामध्ये दिलेलंच आहे. आता हा बघा, विद्युत ऋणात्मकता आणि विद्युत घनात्मकता.
धातू आणि अधातूंच्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्माची तुलना. आयनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रावरून त्यांच्यातील धनायन हा धातूपासून तर ऋणायन हा अधातूपासून बनतो. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ना. धातू इलेक्ट्रॉन देतात म्हणून ते काय बनतात, धन आयन, पॉझिटिव्ह. आणि अधातू हे इलेक्ट्रॉन घेतात म्हणून ते काय बनतात, निगेटिव्ह, म्हणजे ऋण आयन, म्हणजे एनायन. म्हणजेच काय, धातू हे इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनवतात, तर अधातू इलेक्ट्रॉन कमावून अनायन बनवतात. बरोबर. आता या आयनांना राजवायूंचे स्थायी इलेक्ट्रॉन संरूपण असते. आपल्याला माहिती आहे की त्या गटातला जो कोणी राजवायू आहे त्याच्यासारखी याची संयोजी आता झालेली आहे. आयन झाले म्हणजे इलेक्ट्रॉन दिला किंवा इलेक्ट्रॉन घेतला, तर त्या गटातला सगळ्यात शेवटचा जो कोणता राजवायू आहे त्याच्यासारखं त्याचं आता इलेक्ट्रॉन संरूपण झालेलं आहे. पण तो आता ॲटम नाहीये, तो आयन आहे. ठीक आहे. तर संयोजक कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अणूची क्षमता कशी ठरते? कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्यांच्यावर धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. तर संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन आणि अणू केंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं की धनप्रभार आणि ऋणप्रभार आपण जे बोलतोय ना, पण आपण इथे बघूया ते शॉर्टकटमध्ये दिलंय. म्हणजेच काय, एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयोजक इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजधातूचे संरूपण म्हणजे धनायन बनवायची प्रवृत्ती असते, तर त्याला आपण विद्युत घनता असं म्हणतो. जे आपण ऑलरेडी बोललोय की हॅलोजन इलेक्ट्रॉन हिसकावून घेणारे असतात, तर धातू स्वतःहून इलेक्ट्रॉन देणारे असतात. त्याला आपण विद्युत धनात्मकता आणि ऋणात्मकता असे म्हणतो. बरोबर. आता बघा, कमी होत जाणारी अणु त्रिज्या म्हणजे काय होतंय, आकार कमी होतोय. वाढत जाणारी विद्युत ऋणात्मकता. बरोबर. आणि अधातूचा गुणधर्म इकडे वाढत जातो. कमी होत जाणारी विद्युत घनता आणि धातू. बरोबर ना. ते असं गेलं की तुम्हाला इकडे धातू धातू मिळते. खाली गेलं की वाढत जाणारी अणुत्रिज्या, कमी होत जाणारी विद्युत ऋणता आणि अधातू गुणधर्म. खालच्या बाजूला अधातूचे गुणधर्म कमी कमी होत जातात आणि वाढत जाणारी विद्युत घनता आणि धातू गुणधर्म. जसं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, तुम्ही जसे जसे खाली जाल तसे तसे ते इलेक्ट्रॉन पटापट सोडतील, म्हणजे ते धातू सारखे आणि विद्युत घनतेकडे जातील. इलेक्ट्रॉन दिले की ते पॉझिटिव्ह होतात. बरोबर. अशा पद्धतीने आपण उभ्या आणि आडव्या अशा दोनही अभ्यासातनं आपलं पिरियॉडिक टेबल बघतो. आता आपल्याला शेवटचा मुद्दा दिला आहे, तो आहे हॅलोजन कुलातील प्रवणता म्हणजे ग्रेडेशन. ग्रेडेशन म्हणजे हळूहळू होणारा बदल. जसं जसं आपण वरून खाली जातो, या आपल्या हॅलोजनचा 17वा गट तुम्ही बघाल पिरियॉडिक टेबलमध्ये, तेव्हा या गटामध्ये जे काही सदस्य आहेत त्या सगळ्यांचे रेणूसूत्र X2 आहे. X2 म्हणजे Cl2, F2 असे ते डबल किंवा डायॲटॉमिक मॉलिक्युल्स बनवतात. आता फ्लोरीन आणि क्लोरीन हे पहिले दोन जे आहेत हे अतिशय रिएक्टिव्ह गॅसेस आहेत. गॅसेस म्हणजे वायू अवस्थेमध्ये सापडतात. नंतर आहे ब्रोमीन. ब्रोमीन लिक्विड आहे, तर आयोडीन हा स्थायू आहे. बरोबर. म्हणजेच काय, जसजसं आपण त्याचं वजन वाढलेलं बघतो तसं त्याचं आकारमान वाढतं, त्यातल्या इलेक्ट्रॉन्सची, प्रोटॉन्सची, न्यूट्रॉन्सची संख्या वाढते आणि त्याच्यावरून हे कळतं की ही सगळीच्या सगळी जसे जसे वरून खाली याल तसे त्याच्यामध्ये बदल होत जातात आणि ते जास्त स्टेबल होत जातात. वायू म्हणजे एकदम छोटे हलके फुलके, जसं खाली याल तसं ते जड होत आहेत. हे ग्रेडेशन आहे, म्हणजेच काय, हळूहळू होणारा बदल. अशा पद्धतीने हा सगळा धडा आज आपला रिवाइज झालेला आहे. आता ह्या सगळ्याचा आपण ऑलरेडी जो काही अभ्यास सोडवला होता तो आपण पुढच्या डिव्हिजन मध्ये सॉल्व्ह करू. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण तेव्हा बघू. आज आपण इकडे थांबूया. मला असं वाटतं आपण या 40-50 मिनिटांमध्ये अख्खाच्या अख्खा धडा रिवाइज केलेला आहे. ठीक आहे. आता पुढच्या वेळेला आपण ह्या सगळ्याचे प्रश्न बघूया. ठीक आहे. थांबूया सध्या आपण. चलो, थँक्यू मुलांनो, बाय. थँक्यू संगीता मॅम, थँक्यू प्रेमा मॅम, बाय. Bye.